त्याच्यामुळे ग्रेव्हीमध्ये काही फॉल्ट नाही आहे तुमच्या. फक्त ती डिश बनवत आहे त्याच्यावेळी थोडंसं लक्ष द्यावं लागेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता हॉटेलमध्ये आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आपलं आता परवा म्हणजे 4 दिवसापूर्वी ऑनलाईन एक पार्सल मागवलं होतं. आपल्या हॉटेलमध्ये असं लाईटीचं थोडंसं प्रॉब्लेम होतात. रात्री अपरात्री कधी पण लाईट जाते, त्यासाठी एक इमर्जन्सी लाईट मागवलेली. हा एक सॅम्पल पीस मागवला आहे ॲक्च्युली. जर चांगला वर्क केला आणि फायदेशीर वाटत असलं तर अजून थोडेसे मागवायचे आहेत, कारण आपल्याला ते सोलरला पण चार्ज होतं, आणखीन चार्जेबल पण आहे, ते रिचार्जेबल पण आहे. बघू तर त्याच्यात अनबॉक्सिंग करतो आहे आपण. जर ते फायदेशीर ठरलं तर त्या प्रकारचे अजून थोडेसे मागवायचे, जेणेकरून ते आउटडोअरला पण चालतील, आणखीन इनडोअरला पण चालतील असे. हे आपलं पार्सल आहे. बॉक्स आत्ता झाला आहे, नुकता रिसीव केला आहे. ओपन करू. सोलर LED. पॅक आहे ना. प्लास्टिक मटेरियल आहे, हलका आहे, पण जर लाईट चांगली दिली तर काहीच अडचण नाही. हे सौर ऊर्जेसाठी पॅनल आहे वरचं, ते चार्जिंग करण्यासाठी. आता डिस्क्रिप्शनमध्ये होतं की 7 टाईपमध्ये याच्यात मोड आहेत लाईटचे, जे कमी लोपासून हायपर्यंत होऊ शकतं. तर डेकोरेशन पर्पजसाठी पण छान असेल. जर आता हे यूज करून बघू 15 दिवस, जर वाटले चांगलं तर मागवायचे. दिसायला पण आकाशकंदील असे आपलं ते पहिला कंदील असायचे तसं दिसतंय, दिसायला छान आहे. तर इथे स्विच आहे मोडवाला. तर बघूया याच्यात. हा आहे एकदम छोटा एक, म्हणजे बाहेर लावू शकतो आहे. एकदम मंद असा हे पडणार याला उजेड. त्यानंतर हा सेकंड, थर्ड आहे, 4th, 5th, 6th, 7 आहे बऱ्यापैकी याला उजेड. 7 शेवटच्या मोडवरती आहे. पण आता चार्जिंग केल्यानंतर किती तास हा काम करतो, त्याने 2 ते 4 तास सांगितलं आहे. लाईट गेल्यानंतर आपल्याला 2 तास एवढी लाईट जाणार नाही, आणि आपलं 4 तास जर चालत असेल तर हा पूर्ण आपण जर यूज करायला रेग्युलर बेसिसवरती केला तरी चालेल, काय अडचण नाही. फॅमिलीला वगैरे आपण असं हे करून डेकोरेशनच्या पर्पजसाठी वापरू शकतो, काय अडचण नाही याला. हे असा ठेवून बाहेर जरी लावला तरी चालेल. काढू. काल जे आपलं हॉटेल पाण्यासाठी बंद झालं होतं त्याची अपडेट मी द्यायला विसरलो. सकाळी लवकर येऊन मी बाहेर म्हणजे गाडी घेऊन फ्रीज वगैरे बसवून तिकडं पाणी चालू करून पाणी आपलं भरून घेतलेलं आहे. त्यामुळे पाण्याची आज काही अडचण नाही आहे. बाकीचा विषय असा आहे की आता आजचा व्हिडिओ तर आता मी अजून अपलोड केलेला नाही आहे, म्हणजे लिस्टेड केलेला नाही यूट्यूबवरती. तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ बघाल त्यावेळी तुमच्या मनात प्रश्न येईल की तुम्ही पाण्याचा टँकर वगैरे मागवू शकत असता. पण मी याच्या अगोदर पण हा प्रॉब्लेम झालेला आहे. ज्यांनी व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी सांगतो की इकडे खेडेगावात पाण्याचा टँकर मागवणं एवढं सोपं नाही आहे. कुणाचा टँकर अवेलेबल असतो, कुणाचा नसतो. आणि आता ऊसतोड चालू आहे, कारखाना चालू आहे, त्याच्यामुळे बरेचसे जे ट्रॅक्टर आहेत ते कारखान्याला लागलेले असतात. आमच्या गावामध्ये पंचायतीचा एक टँकर आहे आणि बाकी एक पर्सनल एक टँकर आहे, नाही असं म्हणत नाही. पण बरोबर आपल्याला मोक्याच्या टायमावरती तो भेटणं पॉसिबल नाही. ज्यावेळी आपल्याला एखादा घरी कार्यक्रम वगैरे असतो आणि आपल्याला पाण्यासाठी टँकर हवा असतो, त्या दिवशी त्याला आदल्या 2 दिवस किंवा 1 दिवस अगोदर सांगावं लागतं पाणी पाहिजे म्हणून. कारण ते टँकर रिकामे असतात, ते जातात, भरून आणतात, त्याच्यानंतर मग जिथे पाहिजे तिथं सोडून जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला शहरात कसं असतं आहे, पाण्यासाठी ज्यावेळी आपण टँकर मागवतो लगेच 10-15 मिनटामध्ये ती क्विक सर्व्हिस देतात. मोटर लागलेली असते टँकरला आणि ते पाणी टाकीमध्ये चढवून देतात लगेच. पण इथल्या टँकरला मोटर वगैरे काही नसते. तुम्हाला माहिती असेल ते कार्यक्रमाला जे टँकर येतात त्याला 3-4 अशा चावी लावलेल्या असतात आणि त्या चावीच्या माध्यमातूनच पाणी येत असतं.
आणि जर ते पाणी भरायचं म्हटलं तर तिथं आणि मोटर लावावी लागणार, आणखीन ते पाणी वर चढवावं लागणार, नाही तर टँकर इथे आहे तसं सोडून जावं लागणार. त्यामुळे ते पॉसिबल नव्हतं, खेडेगावात पॉसिबल नाहीच आहे ते. त्यामुळं नाईलाज असतं पाणी नसल्याकारणानं काल बंद केलं. आणि जरी टँकर मागवायचं झालं तरी आपल्या वेळेत येणं शक्य नव्हतं, त्यामुळे तो पर्याय मी निवडला नाही. मागच्या बऱ्याच वेळेला असं पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या हॉटेलवरती, आणि त्याच्यासाठी टँकरचा पण मी प्रयत्न केला, पण ते इतकं सोपं नाही आहे, म्हणजे क्विक सर्व्हिस नाही आहे. त्याच्यासाठी तो पर्याय कायमचा बंद आहे. बाकी तशी सहसा अडचण येत नाही पाण्याची, कधीतरीच येते ते. पण आता काल DPमध्ये शॉर्ट झाला होता, त्याच्यामुळं पॉवर सप्लाय बंद होता तिकडच्या मोटरींचा, त्याच्यामुळं पाणी आपलं बंद झालं होतं. बाकी पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतो, पण पावसाळ्यामध्ये आपलं जी घरगुती मोटर असते त्याचं कनेक्शन आपण करून ठेवलेलं आहे. ते आता मी काढलेलं आहे सध्या पाईपा, पण त्यावेळी ते आपण परत आणि कनेक्ट करून ठेवतो, त्यामुळे त्यावेळी पाण्याचा अडचण येत नाही. आता आपण त्या पाईपा काढल्यात का, तर आता इथे हा जो ऊसामध्ये जे पाईप आपली जाते, तिथं शेती आहे, शेतीमधून आपली जाते. जिथं पाईप केली होती तिथं भात होतं पीक, ते त्यांनी कापलं मळलं, त्यामुळे ते काढावे लागले होते पाईप. त्याच्यानंतर ऊस, आता तो ऊस काढणार, त्याच्यानंतर ते फड वगैरे जाळणार, त्याच्यामध्ये आपले वायऱ्या पाईपा त्या नुकसान होऊ शकतं, त्याच्यामुळे ते काढावंच लागलं पर्यायाने. आणि त्याच्यानंतर ती नांगरटी आली, त्याच्यानंतर ते लावण करतील किंवा अजून काय करतील. एकदा पीक आलं त्याच्यानंतर ठेवलं, ते पीक काढायच्या वेळेला परत काढावं लागणार, त्यामुळं ते काढून ठेवलं आहे सध्या. पण त्यांचं एकदा पीक लावल्यानंतर आपण परत ते टाकू शकतो. मित्रांनो, हा आपला नॉनव्हेजच्या तांबडा पांढरा रश्श्यासाठी खोबरं कट करून ठेवला आहे. आणखीन हे इकडं आहे त्याची काजूकनी मगज वगैरे सगळं तीळ वगैरे ते बारीक करायचं आहे अजून. हे ग्रीन चिकनसाठी काढून ठेवलं आहे, कोथिंबीर वगैरे, मिरच्या वगैरे. मित्रांनो, आपल्या एका सबस्क्रायबरने चिकन 65चं मॅरिनेशन दाखवायला सांगितलं होतं, तर ते आपण दाखवतो आता. जे घेतले कस्तुरी मेथी आहे 1 चमचा, ही घरगुती चटणी आपली 1 चमचा घेतलेली आहे, गरम मसाला अर्धा चमचा, हळद पूड थोडीशी, ही कांदा लसूण चटणी 1 चमचा, थोडासा कमी केला चालतं आहे. आणखीन ही बुक्का चटणी 1 चमचा, बुक्की चटणी वापरली कारण कलर यायला पाहिजे. हे मीठ आहे अर्धा चमचा घातलं याच्यामध्ये. बुक्की चटणी जी आहे ती आपली जास्त रेड कलरची आहे, त्याच्यामुळे आपण 65ला ते कलरसाठी वापरतो. एक मिरची आपल्याला बारीक कट करून टाकायची आहे. हे अर्धा किलो चिकन आहे. या चिकनमध्ये आपण आता आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत 1 चमचाभर. ती टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये अंडं 1 फोडून टाकायचं आहे. बाकी मगाचा जो मसाला वगैरे सर्व काढलेला आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मिरची मगाशी कट केली होती ती बारीक कट करून टाकायची आहे. जर तुम्हाला अजून फ्लेवर चांगला पाहिजे असेल तर कढीपत्ता तुम्ही एकदम बारीक करून 7-8 लीव्स त्याच्यामध्ये टाकू शकताय. कोथिंबीर थोडी टाकायची. हा आपला मगाचा मसाला आम्ही टाकतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण याच्यात अंडे टाकणार, कॉर्नफ्लॉवर टाकणार आणि ते एकजीव करणार मिश्रण. याच्यामध्ये जर तुम्हाला अजून रेड कलरचं पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलर यूज करू शकताय. बाकी तशी त्याची गरज नाही पडणार. हे आपलं कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे. हे सर्व मिश्रण आपण एकजीव केल्यानंतर अर्धा तास पेक्षा जास्त म्हणजे 1-1.5 तास किंवा 2 तास तुम्ही ते मॅरिनेशन केलेलं तसंच ठेवा आणि त्याच्यानंतर फ्राय करून घ्या. मॅरिनेशन जास्त वेळ ठेवल्यामुळे काय होईल, सर्व फ्लेवर त्या चिकनमध्ये उतरेल आणि तळल्यानंतर चिकन छान लागेल. हा आपला तांबडा पांढरा रस्सा जो मसाला आहे तयार झाला आहे इकडे. मित्रांनो, आपला पांढरा रस्सा तयार झाला आहे आणि इकडे हा तांबडा रस्सा पण तयार झाला आहे. आता फक्त अळणी रस्सा बाकी आहे. सगळं जेवण झालेलं आहे. 6 वाजलेत बरोबर. आज जेवण आवरून घेतलं लवकर, पण तंदूर अजून पेटतोय. तंदूर यायला अजून एक अर्धा तासभर लागणार. 7 वाजेपर्यंत तंदूर पण येईल. हा आपला सेटअप ऑलमोस्ट झालेला आहे सर्व लावून. मित्रांनो, 6:36 झालेत. लाईट्स वगैरे ऑन केलेत, बोर्ड लावलेला आहे बाहेर. आज जे इलेक्शन होतं त्यातलं एक पॅनेल आलेलं आहे पूर्ण, त्याच्यामुळे गावामध्ये मिरवणूक आहे मोठ्यानं. डॉल्बी वगैरे आणल्यात, म्हणजे बऱ्याचशा गावामध्ये मिरवणूक असणार आहे.
मिरवणूक झाल्यानंतर ग्राहक येतील, रेग्युलर कस्टमर येतील का नाही काय आज जरास कठीणच वाटायला आलं आहे. आज लाईट्स खूप कमी वाटायला लागलेत हॉटेलला. बोर्ड काल साफ केला होता, आज बऱ्यापैकी थोडासा चमकतोय, पण याला आतून पण साफ करावाच लागणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला पहिल्या ऑर्डरची म्हणजे सुरुवात झालेली आहे. गावाकडची चिकन थाळ्या 2 आहेत. आपण आटा वगैरे लावून ठेवलेला, गोळं ठेवलेत. हे या थाळींचं चिकन 65 आणि त्याच्यानंतर अजून 4 थाळींची ऑर्डर आहे. ते एकदमच चिकन 65 तळायला घेतलं आहे. गावाकडच्या थाळीला मसाला बारीक करायला चालू आहे तिकडे, त्याच्यानंतर आपण ती करणार आहोत. गावाकडची थाळी ज्यांना माहिती नसेल त्यांना आहे, आपली थाळी जरा घरगुती पद्धतीनं बनते. याचा तांबडा रस्सा पण थोडासा वेगळा बनतो. तिखट असते चवीला, पण छान असते. ही आपण थाळी मारतोय ती. याच्यामध्ये जिरं टाकलं आहे, खडा मसाला टाकला आहे थोडासा. हे आपण कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि जिऱ्याची जी पेस्ट बनवतो, म्हणजे एक मिक्सर बनवतो, ते टाकलं आहे. त्याच्यानंतर चटण्या टाकल्यात, कस्तुरी मेथी टाकलं आहे. ही आपली बुक्का चटणी टाकली आहे. याच्यामध्ये आपण नारळाचा मसाला केलेला आहे तो टाकायचा आहे आता. हा नारळाचा मसाला टाकल्यानंतर थोडंसं याला शिजवायचं. खवा बटर टाकायचा. या थाळीला प्रतिसाद चांगला येतो. आता हे रेग्युलर कस्टमर आहेत जे आज परत आलेत. हा खवा बटर टाकला, त्याच्यानंतर थोडंसं ते बटर आणि खवा त्याच्यामध्ये विरघळेस्तोवर याला शिजवायचं चांगलं. आता याला कलरसाठी आपण काय करणार आहोत की आपण जो तांबडा रस्सा बनवला आहे त्याचा कट यूज करू शकतो, रस्सा थोडासा यूज करू शकतो, त्याच्यामुळे थोडासा रेडिश कलर अजून येईल. आपण जेवणामध्ये कलर यूज करत नाही, चटणीपासूनच जो कलर येईल तोच कलर आपण रस्सा टाकला. याच्यामध्ये थोडंसं अजून कट टाकूया, त्याच्यामुळे अजून रस्साला कलर चांगला येईल. हा थोडासा कट टाकलाय. हा थोडासा कलर याचा बदलला आहे. एकदम रेड कलरची डिश तुम्हाला दिसणार नाही माझ्या हॉटेलमध्ये, कारण याच्यामध्ये आपण कलर यूज करत नाही. याच्यामध्ये आता हे चिकन टाकलं आहे. थोडं चिकनला ते मसाला लागेस तोवर शिजवायचं. आणखीन आपली तयार होते गावाकडची चिकन थाळी. आता ही मसाला जो आहे तो अंडा करीसाठी सुद्धा आपण हाच वापरणार आहोत, त्यामुळे मसाल्याची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे. हा चिकन मसालामध्ये जाणार आणि अंडा ग्रेव्ही पण याच्यामध्येच. ही आपली गावाकडच्या चिकन थाळीची प्लेट तयार होते. अंडा करी पण झाले त्यातच. एकदम घरगुती पद्धतीने खायला जबरदस्त, एक नंबर. फीडबॅक याचे छान आहेत भरपूरच. ही आपली गावाकडची मसाला चिकन मसाल्याचे प्लेट्स, आणखीन अंडा करी इकडे भरायला चालू आहेत. हे अंडा करी आहेत 2. ताटं लावायला चालू झालेत तिकडे. आणि हा तांबडा रस्सा गावाकडच्या थाळीचा. थोडासा याच्यामध्ये आपण चटणी वगैरे वापरणार आहोत जास्त. आपण जो तांबडा रस्सा मारला आहे तोच आहे, फक्त थोडासा तिखट करणार, याच्यामध्ये खोबरं टाकणार, आणखीन थोडासा जाडसर रस्सा होणारा. हा आपण हंडीमध्ये काढला आहे रस्सा. हा हंडी आहे तशी कस्टमरला आपण टेबलवरती ठेवणार आहोत. आणि हे थाळींचं त्या ग्रीन चिकन बनवायला सुरू आहे. ही आहे आपली गावाकडची चिकन थाळी. शाकाहारी थाळींचे 2 ऑर्डर आले. ही आपली त्याची रेग्युलर भाजी आहे, त्याचं फ्लावरची भाजी बनवली. ही आपली शाकाहारी ताटं. याला स्वीट वाटी अजून लावायची आहे, कारण ती मॉडिफाय करायची आहे थोडी. मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. ग्रेव्ही गरम करतोय आता. बाहेर आता कस्टमर नाही आहेत, क्लिनिंग वगैरे झालेले आहे. अजून अर्धा तास आहे, एखादा टेबल लागला तर आपण घेणारच आहोत. तर आता मी ग्रेव्ही गरम करतोय. आणि ग्रेव्ही गरम करताना एक विषय आठवला. एक आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी कमेंट केली होती की त्यांनी घरी ग्रेव्ही बनवली होती, पण ती हॉटेलला जी चव येते, टेस्ट येते, त्या प्रकारची ग्रेव्ही त्यांना लागत नाही.
तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असा आहे की आता ही जी ग्रेव्ही आम्ही गरम करतोय ही ग्रेव्ही सुद्धा टेस्टलेस असते. टेस्ट असते पण एवढी खास नसते याला. ही ग्रेव्ही आपण कच्ची बनवतो. कच्ची म्हणजे ज्यावेळी आपण एखादी डिश बनवतो त्यावेळी ग्रेव्ही यूज करून त्याला मॉडिफाय करावं लागतं. म्हणजे जसं बटर खवा झाला, केचप झालं, कस्तुरी मेथी, अ, त्याच्यानंतर कोथिंबीर, बाकीचे सगळे मसाले हे सर्व आले ज्यावेळी आपण डिश मारतो त्याच्यावेळी ते टाकत असतो. पंजाबी डिशेस जास्तीत जास्त मीडियम म्हणजे स्वीटमध्ये थोड्याफार असतात, थोडे मीडियममध्ये असतात. कोल्हापुरी डिश असतात त्या थोड्या तिखट असतात. पंजाबी डिश एखादी असेल, स्वीटमध्ये असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो केचप किंवा साखर थोडीशी यूज करावी लागते. आणि बटर आणि खवा जेवढं जास्त प्रमाण तेवढं चांगली चवीची ती डिश बनते. फक्त तुम्ही आता ही जी ग्रेव्ही गरम करतोय ती टेस्ट केलीत, तर काही एवढी खास लागणार नाही, नॉर्मलच लागेल. ज्यावेळी डिश आपण बनवतो त्याच्यामध्ये आपण बटर खवा वगैरे बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकतो. आलं लसूण पेस्ट, कांदा असू दे, टोमॅटो असू दे, मीठ वगैरे, गरम मसाला, चटणी सगळे असतील. हे सर्व टाकल्यानंतर आपण ही ग्रेव्ही त्याच्यामध्ये ऍड करतो. त्यावेळी त्या डिशला चव येते. सांगण्याचा उद्देश असाच की घरी ग्रेव्ही बनवलाय तुम्ही तर ती ग्रेव्ही आहे तशी फक्त एखाद्या डिशमध्ये टाकून तुम्ही बनवलात तर तुम्हाला ते एवढी खास लागणार नाही. त्याला थोडंफार मॉडिफाय करावंच लागतं. जसं की आता पनीर घेऊन आलाय तुम्ही आणि ही ग्रेव्ही पनीरमध्ये डायरेक्ट टाकलात तर चव लागणारच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बटर खवा घरी असेल, तूप तूप पण यूज करावे लागेल. बाकीचे सगळे मसाले पण यूज करावे लागतील. ती डिश बनवावी लागेल आणि मग त्याच्यानंतर ती ग्रेव्ही ही आपली आहे ती त्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. तरच ती चवीला चांगली बनते. याच्यामध्ये हातगुण पण असतात म्हणतात. जेवढा चांगला मुरलेला वस्ताद शेफ असतो, तेवढी चांगली डिश उठून बसते. सेम ग्रेव्हीमध्ये एखादा नवीन शेफ असेल, वस्ताद असेल, नवीन जेवण करणारा, त्याला या ग्रेव्हीमध्ये एखादी डिश बनवायला सांगितली आणि एक मुरलेला वस्ताद शेफ म्हणा, तो असेल आणि ह्याच ग्रेव्हीमध्ये त्याने डिश मारली, दोन्ही डिशमध्ये जमीन आसमानचा फरक हा नक्कीच असतो. त्याच्यामुळे ग्रेव्हीमध्ये काही फॉल्ट नाही आहे तुमच्या. फक्त ती डिश बनवताय त्याच्यावेळी थोडंसं लक्ष द्यावं लागेल. मित्रांनो, रात्रीचे 11:22 झाले तर मी क्लोजिंग आवरली आहे. आज 10 वाजेपर्यंत ग्राहक होते. 10 वाजल्यानंतर एकदमच डाऊन झालं, स्लॅग पडले. कालपासून थंडी बरीचशी वाढली आहे, कदाचित त्यामुळे 10 नंतर कोणी बाहेर पडलं नसावं, मे बी. बाकी आज वेगळं असं गावाकडच्या थाळ्या गेल्या होत्या 2. बाकी रेग्युलरच चिकन आणि मटण. शाकाहारी पण गेले थोडेफार आज. जेवण लिमिटेड केलं होतं कारण आज इलेक्शनचा रिझल्ट आला होता आणि मिरवणुका होत्या बऱ्याचशा गावामध्ये, त्यामुळे जेवण थोडंसं कमीच ठेवलं होतं. बाकी कंप्लेंट वगैरे कोणाची नाही. सर्व्हिसला आपल्याकडे आता स्टाफ असल्यामुळे सर्व्हिसची बी काही कंप्लेंट नाही आहे. सगळं व्यवस्थित टायमावरती जात आहे. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखीन चॅनलवरती जर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू दे एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.